नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ती राजकीय परिस्थिती ही एकमेकांच्या अगदी मुळावर उठली आणि ह्या राजकीय परिस्थितीमध्ये कोण कोणाला कुठल्या षड्यंत्रामध्ये अटकावण्याचा प्रयत्न करते हे अगदी समजण्यासारखे आहे. राजकीय किंवा राजकारण्यांनी इतक्या खालच्या पातळीला जाऊन आपलं राजकारण करायचं नसतं. राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी जरी होत असल्या तरी पण राजकारणाची पातळी अगदी खालच्या तरेला नेण्याची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जी काही आज घडते, त्यामुळं एकमेकांच्या विषयी जो काही विरोधात राहून किंवा विरोधी पक्षात राहून सत्ताधारी पक्षामध्ये राहून सुद्धा जी काही संस्कृती महाराष्ट्राची ती आजवर जी खराब झाली नव्हती, ती महाराष्ट्राची परिस्थिती आजवर खराब झाली. कारण महाराष्ट्रामध्ये जो तो राजकीय नेता फक्त डावपेच, कंड्या, षड्यंत्र आणि कोणाला तरी अपमानित करायचं, कोणाचं तरी राजकीय नुकसान करायचं आणि कोणाच्या तरी चांगल्या चाललेल्या संसारामध्ये आपण विष कालवायचं किंवा जनतेला सुद्धा भ्रमित करायचं. वेगवेगळ्या प्रकारच्या राजकारणातून लोकांच्या मनामध्ये जाणीवपूर्वक काही गोष्टी पसरवायच्या आणि दोन गटांमध्ये किंवा दोन पक्षांमध्ये सलोख्याचे संबंध आणि मग त्यांचे जे काही राजकीय कार्यकर्ते असतील, नेते असतील, तळागाळामध्ये कार्यकर्ते काम करणारे असतील, त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण तयार करायचं आणि याच्यामधून नेमकं साध्य काय करायचे हे त्यांनाही समजत नाही. कारण पक्षाची जी काही रणनीती असते, मग लोकसभेची असेल किंवा विधानसभेची असेल, आपल्याला नेमकं आपली रणनीती काय आहे, आपला पक्षाचा चेहरा काय आहे, आपण कोणाला सपोर्ट करतोय किंवा आपण कुठल्या युतीत आहे, कुठल्या महायुतीत आहे, ह्या सगळ्या जरी माहीत असलं तरी पण आपण वेगवेगळ्या प्रकारचं बोलायचं. कधी महायुतीच्या पक्षांची स्तुती करायची, कधी महायुतीच्या पक्षांना खालच्या दर्जाची टीका करायची आणि कधी महाविकास आघाडीच्याच लोकांना किंवा पक्षातील लोकांना जवळ करायचं नाही, त्यांना विचारायचं नाही, त्यांना अगदी हद्दपार करायचं. त्यामुळे जरी आपल्याला वरवर पाहता, आता समजा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये मग शरद पवारांचा राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीन पक्ष आपल्याला दिसत असतील, पण त्यांच्यामध्ये सुद्धा अंतर्गत गटबाजी आहे आणि प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचे. मग काँग्रेसला मुख्यमंत्री पाहिजे, राष्ट्रवादीला पाहिजे, उबाटा सेना तर गुडघ्याला बाशिंग बांधूनच उभा आहे आणि मग वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण करायचं. आता पवार फॅमिली आज जवळजवळ 50 वर्षापासून आपण या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये. आता पवार फॅमिली खरं तर त्यांच्या या सगळ्या गोष्टी रणनीतीचा जो काही भाग असतो, राजकीय भाग असतो, तो काही सांगत नाही, पण हा भाग कधी कधी सुप्रियाताई सुद्धा बोलतात. आता सुप्रियाताईंना एकनाथ शिंदे जवळचे वाटायला लागले. खरं तर एकनाथ शिंदे बाहेर पडले. 2.5 वर्षाचा यांचा जो काही महाविकास आघाडीचा जो काही प्रपंच होता, हे 3 पक्ष मिळून महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. त्याचं मुख्यमंत्रीपद उद्धव बाळासाहेब ठाकरेंना होतं. आता यांच्यामध्ये काही गुप्त समझोता पण राष्ट्रवादीचा आणि त्यावेळच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा ठरला होता की 2.5 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री राहायचं
आणि त्याच्यानंतर 2.5 वर्षाने उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी राजीनामा द्यायचा आणि सुप्रियाताई सुळेंनी मुख्यमंत्री व्हायचं आणि उपमुख्यमंत्री पद हे आदित्य ठाकरेंना द्यायचं, अशा प्रकारचा एक गुप्त समझोता पण झाला होता. पण त्याच्या अगोदरच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये मोठा डेंट मारला आणि 40 लोक बाहेर पडल्यावर ऑटोमॅटिकच उद्धव बाळासाहेब ठाकरेंना या महाविकास आघाडीच्या सरकारचा राजीनामा द्यावा लागला आणि सुप्रियाताईंचं जे काही मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न ते भंगलं. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण कयास लावतो असं ठरलं होतं किंवा अशी कुजबूज होती. आता याचा राग पण कदाचित सुप्रियाताईंना नेहमीच आहे, कारण त्यांचं मुख्यमंत्री पद अगदी थोड्यावर होतं. मुख्यमंत्री होता होताच त्या राहिल्या आणि एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टी बरोबर गेले आणि भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंचं सरकार महाराष्ट्रात आजही कार्यरत आहे. आता सुरुवातीच्या काळामध्ये एकनाथ शिंदेंना गद्दार, मग 50 खोके बोके ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यामध्ये सुप्रियाताई पण पुढे होत्या. पण आता परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंना असं वाटतं की माझाच चेहरा प्रोजेक्ट करावा, मलाच मुख्यमंत्री घोषित करावं आणि महाविकास आघाडीचा चेहरा माझ्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रामध्ये निवडणुका व्हाव्या आणि आल्याच जागा जास्तीच्या निवडून 145च्या वर जागा जर महाविकास आघाडीच्या आल्या तर मला या महाविकास आघाडीचं मुख्यमंत्रीपद मिळावं अशी त्यांची सातत्याने मागणी आहे म्हणा किंवा त्यांचा जोर आहे. पण त्याला क्याराची टोपली शरद पवारांनी दाखवली आणि काँग्रेसने पण दाखवली. आता त्या गोष्टीला किंवा त्याला कुठंतरी काटश किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा एक त्यांचं सुद्धा हे जे काही चाललंय मुख्यमंत्रीपद घोषित करा आणि मलाच माझ्या नेतृत्वाखाली करा मुख्यमंत्री, या सगळ्या गोष्टीला सुद्धा उत्तर शरद पवारांना द्यायचे. मग शरद पवारांनी सातत्याने एकनाथ शिंदेंच्या भेटी घ्यायच्या, एकदा नाही तर 2 घ्यायच्या. खरं तर या बंद दाराआड काय भेटी झाल्या आहे, एकनाथ शिंदे पवार साहेब भेटतात त्याचं कुठेही स्पष्टीकरण न शरद पवारांकडून येते न एकनाथ शिंदेंकडून येते. पण पवार साहेब नेहमी जनतेमध्ये किंवा 2 पक्षांमध्ये संभ्रम तयार करण्यासाठी अशा पद्धतीच्या भेटी घेत असतात आणि त्याचं स्पष्टीकरण बाकी बाहेर येत नाही. त्यामुळं एकनाथ शिंदेच्या पार्टीला सुद्धा भ्रम तयार होतो आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा भ्रम तयार होतो की यांचं नेमकं काय शिजतंय. पण आपल्याला माहिती आहे की पवार साहेब जे करतात त्याच्या विरोधात वेगळं भूमिका त्यांची असते. जे बोलतात किंवा जे दाखवतात त्याच्या संदर्भित ते काहीच करत नाही. नेहमी दाखवायचे आणि खाण्याचे दात त्यांचे वेगळे असतात. मग आता सुप्रियाताईंनी पण कधीतरी म्हणायचं शिंदे तुझसे बैर नाही आणि देवेंद्र तेरी खैर नाही. खरं तर अशा पद्धतीचं जे काही त्यांचं म्हणणं आहे की कदाचित उद्या जर उद्धव ठाकरे जर जास्तच मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले तर आम्ही उद्धव ठाकरेंना सुद्धा बाजूला करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. आणि मग त्यावेळेस बाकी एकनाथ शिंदेंनी आम्हाला मदत करावी किंवा एकनाथ शिंदेंना आम्ही मुख्यमंत्री करू किंवा सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा पाठिंबा घेऊ, अशा पद्धतीचं हे सगळं यांचं षडयंत्री. आणि यांच्या दृष्टीने जे काही नंतरच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकार गेलं, शिंदेंचं सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, त्याच्यानंतर 1 वर्षाने राष्ट्रवादीचे 40 आमदार आणि
हे लोक राष्ट्रवादीचे अजित पवार, अजितदादा सरकारमध्ये सामील झाले आणि ही गोष्ट सुद्धा खरं तर देवेंद्र फडणवीसांच्या खात्यात पडली की देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. खरं तर त्यांचा रोल असल्याचा या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्यावरच हे सगळं खापर फुटतंय. आता शरद पवारांचं हे जे चाणक्य, शरद पवारांचं 50 वर्षाचं सगळं राजकारण आणि शरद पवारांना कोणीतरी चांगला पहिलवान मिळाला आहे आणि शरद पवारांचं हे राजकारण आणि राजकारणामध्ये शरद पवारांना डाव आणि प्रतिडाव आणि शरद पवारांना चित करणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि मग त्यांना कसं नामोहरम करायचं तर मग शिंदे बरोबर मिटिंगा घ्यायच्या, शिंदे तुझसे बैर नाही म्हणायचं आणि देवेंद्र तुझी खैर नाही अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचं. पण एक गोष्ट महाराष्ट्रातल्या पण जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे की आज जर दोन नेत्यांची, कुठल्या तरी दोन पक्षांमधील नेत्यांची दोस्ती असेल तर ती भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांची आणि शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही दोस्ती इतकीही कमजोर नाही आहे. आणि ती अशा पद्धतीनं कोणीतरी सुप्रियाताईंनी स्तुती केली किंवा शरद पवार वारंवार जे जाऊन भेटतात ते आणि काहीच बोलत नाही, फक्त जाऊन भेटतात, चहा पितात आणि खाजगी कामासाठी गेलो होतो अशा पद्धतीचं जे काही वातावरण तयार करतात ते या सगळ्या गोष्टीने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची दोस्ती तुटायची नाही आहे किंवा तुटणार नाही. हा त्यांचा जो काही त्यांचा विश्वास आहे, एकमेकांप्रती जे त्यांचं आत्मसमर्पण आहे, एकमेकांना जे काही त्यांनी समजून घेतले, खरं तर देवेंद्र फडणवीसांनी अतिशय मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंना दिलेले याची जाणीव सुद्धा एकनाथ शिंदेंना आहे. त्यामुळं हे दोन नेते एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा एकनाथ शिंदेंवर 100% विश्वास ठेवू नये. त्यामुळे ह्या राजकारणामध्ये कमी जास्त अधिक प्रमाणामध्ये एकमेकांमध्ये वाद कसे निर्माण होतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कसे नाराज होतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कसे नाराज होतील किंवा शिवसेनेचे कसे नाराज होतील, ह्या सगळ्या गोष्टी राजकीय लोक बघत असतात किंवा ह्या सगळ्या रणनीतीचा भाग असतो. पण आजची परिस्थिती बाकी ही इतकी सोपी नाही आहे. पण तुमच्या एक लक्षात आलं असेल की एकनाथ शिंदेंच्या बाबतीत शरद पवारांचा सॉफ्ट कॉर्नर, मग सुप्रियाताईंचा सॉफ्ट कॉर्नर, एकनाथ शिंदेंवर टीका करायची नाही किंवा एकनाथ शिंदेंची वैर नाही, अशा पद्धतीचं हे सगळं फक्त दाखवण्यापुरते. खरं तर एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री लाडली बहीण ही योजना अगदी जोरात आहे आणि त्या योजनेचा महायुतीला फायदा होताना दिसतोय. आणि मग एकनाथ शिंदेंबरोबर जे काही मिटिंगा किंवा एकनाथ शिंदेंची वैर नाही असं म्हणून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात महायुतीला होऊ नये किंवा त्यांनी त्याचा प्रचार जास्त करू नये याच्यासाठी मग थोड्याशा अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचं आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये वाद कसे निर्माण होतील या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्यायचा आणि अजित पवारला धडा शिकवायचा. अजित पवारला यांनी या दोन्ही पक्षाने, मग एकनाथ शिंदेंचा शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, यांनी अजित पवारांना अगदी या महायुतीतून हुसकून द्यावं. हा सुद्धा एक प्लॅन सुप्रियाताईंचा आहे. सुप्रियाताई या वेगवेगळ्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करण्याच्या पाठीमागे आणि सुप्रियाताईंना सुद्धा आजही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतात. हे सगळे शुक्ल काष्ट आपण बघितले असतील, षडयंत्री पाताळयंत्री काम सुप्रियाताईंचं सध्या सुरू आहे. जरांगे पाटील सुद्धा हा त्या षडयंत्राचा भाग आहे किंवा मालवणच्या बाबतीत जो काही
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतोय हा सुद्धा एक षड्यंत्राचा भाग आहे। महाराष्ट्रातल्या जनतेने सतर्क राहिलं पाहिजे किंवा भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना या सगळ्या गोष्टींचा बारीक अभ्यास त्यांनी केला पाहिजे की शरद पवार आणि शरद पवारांचं राजकारण आणि सुप्रियाताईचं राजकारण, त्यांना आता महत्त्वाचं उद्धव ठाकरे पण नाहीये, त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी ते उद्धव ठाकरेंना सुद्धा गेट आउट करू शकतात हे यातून स्पष्ट होतं। तेव्हा शरद पवार आणि शरद पवारांचं राजकारण अतिशय बेकार आहे आणि हे बेकार राजकारणच फक्त शरद पवारांना कुठंतरी राजकारणातून हद्दपार करील असं सुद्धा जनतेला वाटतंय। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।